नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सायली देवी आईसमोर दिवा लावते, नमस्कार करते आणि प्रार्थना करत म्हणते, देवी आई यांचं रक्षण कर, यांच्यावर तुझी कृपादृष्टी असू देत, यांना काही होऊ देऊ नकोस. पोलीस, चैतन्य भाऊजी या सर्वांवर तुझं लक्ष असू देत, कोणाला काहीही होऊ देऊ नकोस. महिपतसारख्या नराधमाला शिक्षा तर व्हायलाच पाहिजे. आज महिपतसारखा नराधम पकडला गेलाच पाहिजे. आज जर महिपत पकडला गेला तरच रविराज सरांच्या अपघाताची सुपारी कोणी दिली हे सत्य समोर येऊ शकतं. आणि म्हणूनच देवी आई, आज मला तुझ्या आशीर्वादाची गरज आहे. आज महिपतसारख्या दुर्जनाला शिक्षा तर व्हायलाच पाहिजे. आज यांची जबाबदारी विश्वासाने मी तुझ्यावर सोपवली आहे आणि या विश्वासाला तडा जाऊ देऊ नकोस, असं म्हणत सायली देवी आईला प्रार्थना करते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं प्रिया साक्षीला फोन करते. तर साक्षी म्हणते, बोल प्रिया, काय झालंय? तर प्रिया म्हणते, अण्णा सरांचा तुला कॉल वगैरे आला होता का? तर साक्षी म्हणते, तू असं का विचारतेस? म्हणजे ते मला कॉल वगैरे काही करणार होते का? तर प्रिया म्हणते, नाही, मी असं तुला सहजच विचारते की त्यांचा कॉल वगैरे काही आला होता का, म्हणजे तुझा तो व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोचला असेल आणि त्यांनी तुझ्याशी संपर्क साधला असेल तर, म्हणून म्हटलं तुला विचारावं. तर साक्षी म्हणते, नाही ग, मला तर त्यांनी फोन केला नाही आहे, पण तुला काही माहीत आहे का आणि तू माझ्यापासून लपवतेस का? अण्णांना काही झालं आहे का? तर प्रिया म्हणते, नाही साक्षी, अगं मला तर काहीच माहीत नाही आहे. मला तर अण्णा सरांची काळजी वाटत आहे, म्हणूनच मी तुला कॉल केला. मला वाटलं कदाचित त्यांचा फोन वगैरे आला असावा किंवा ते तुला भेटायला आले असतील. साक्षी म्हणते, नाही ना, मी तर त्यांची वाट बघून थकले आहे, पण अजूनपर्यंत अण्णा काही परत आलेत नाही आहेत. मला खरंच अण्णांची खूप काळजी वाटत आहे, पण तुला काही कळालं आहे का? तर प्रिया म्हणते, नाही, मला काहीच कळालं नाही, पण तुला जर काही कळालं किंवा अण्णा सर तुझ्या घरी आलीत तर मला लगेच कळवा. आता मात्र साक्षी शांतच होते. प्रिया म्हणते, नाही म्हणजे मी मंदिरात नवस केला आहे ना, अभिषेक करेन, मग जर अण्णा सर परत आले तर मला मंदिरात जाऊन नवस फेडायला हवा, म्हणून म्हणते. चल, तू बाकी तुझी काळजी घ्या हा, असं म्हणत प्रिया घाईघाईने फोन ठेवते. प्रिया तर पूर्णपणे घाबरून गेलेली असते, परंतु या प्रियाच्या प्रश्नांमुळे आणि बोलण्यांमुळे आता साक्षीलाही टेन्शन आलेलं असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं प्रिया मनाशीच म्हणते, हा महिपत तर आपल्या लेकीच्याही घरी पोचला नाहीये, मग नक्की कुठे गेला असेल? तर इकडे साक्षी विचार करत म्हणते, या प्रियाने मला अण्णांबद्दल असं का विचारलं असेल? तिला असं का वाटत असेल की अण्णा मला भेटायला येणार आहेत? ही प्रिया माझ्यापासून काही लपवत तर नाही आहे ना, असं म्हणत साक्षीच्या मनात प्रश्न निर्माण होतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता अर्जुनने सांगितल्याप्रमाणे पोलिसांची टीम आता त्या घराबाहेर पोचलेली असते. आता पोलीस अनाऊन्स करत म्हणतात, तुमच्या घराला संपूर्णपणे पोलिसांनी घेरलं आहे, त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी आता घराबाहेर यायचं आहे. परंतु आता मात्र महिपत शिकरेला काय करावं काहीच कळत नसतं आणि म्हणूनच महिपत शिकरे आपल्या माणसांना फोन करतात. तर तो म्हणू लागतो, साहेब, गाडीची व्यवस्था झाली आहे, आता निघूया ना? तर महिपत शिकरे म्हणतात, नाही, अगोदर मटण भाकरी याच्यावर ताव मारूया, मग आरामात निघूया ना. अरे, तुझं डोकं ठिकाणावर आहे ना? आता मला पोलिसांनी घेरलं आहे, तू जिथे आहेस ना तिथेच थांब, मी तोपर्यंत येईन तिथे. आता मात्र महिपत शिकरेंचा माणूसही घाबरून गेलेला असतो. महिपत शिकरे म्हणतात, काही करून इथून तर बाहेर पडायलाच हवं, कसंही करून पोलिसांना चकवा देऊन झालं तरी सुद्धा मला इथून निघावंच लागेल. तर दुसरीकडे पुन्हा एकदा पोलीस अनाऊन्स करत म्हणतात, तुमच्या घराला संपूर्णपणे पोलिसांचा वेढा आहे, जर तुम्ही स्वतःहून घराबाहेर नाही आलात तर आता आम्हाला दार फोडून आतमध्ये यावं लागेल. तर त्याचवेळी महिपत शिकरे दरवाजा उघडतात आणि त्या गृहस्थांना घेऊनच ते बाहेर येतात. त्यांच्यावर गन रोखून असतात आणि म्हणतात, इन्स्पेक्टर साहेब, तुमच्या या सगळ्या टीमला बंदुका खाली ठेवायला सांगा, त्यांच्या हत्यारं खाली ठेवायला सांगा, नाहीतर फुकटचा या माणसाचा जीव जाईल. आता त्या माणसाला वाचवण्यासाठी, एका परक्या गृहस्थाला वाचवण्यासाठी पोलिसांची टीम आणि इन्स्पेक्टर सावंत सर्वच जण आपली हत्यारं, आपली बंदूक खाली ठेवतात. तर अर्जुन म्हणतो, महिपत, त्याला सोड. तर त्यानंतर महिपत शिकरे अर्जुनला म्हणतात, ए सुभेदार, तोंड बंद ठेवायचं, एक पाऊल जरी पुढे टाकलं ना तर फुकटचा या माणसाचा जीव जाईल. या माणसाचा जर जीव घालवायचा असेल तर पुढे पाऊल टाक, 113% या माणसाचा मी जीव घेईन, त्यासाठी मी मागे पुढेही बघणार नाही. सुभेदार आहेस ना, तिथेच थांबायचं. आता मात्र अर्जुनही पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. सर्वच जण घाबरून गेलेले असतात. काय करावं कोणाला काहीच कळत नसतं, कारण एकीकडे महिपत शिकरेंच्या हाती गन असल्यामुळे कोणी काहीच करू शकत नसतं. महिपत शिकरे अर्जुनला म्हणतात, काय सुभेदार, अहो आम्ही वयाने मोठे आहोत आणि आता
आमचे केस पांढरे झाले तरी सुद्धा तुम्ही आमचं ऐकत नाही. तुम्ही जाल शायनिंग मारायला, पण फुकटचा याचा जीव जाईल. तर अर्जुन म्हणतो, महिपत शिकरे अजून गुन्हे करू नकोस. हा तर सुटेलच, पण तू सुटणार नाहीस महिपत शिकरे. आणि आता काही झालं तरी मी तुला सोडणार नाही. तर आता महिपत शिकरे अर्जुनला म्हणतात, एवढा माज येतो कुठून? अर्जुन, सुभेदार तुझ्यात तुला काय वाटते, ही खेळण्यातली बंदूक आहे का? अरे जोपर्यंत हे हत्यार माझ्या हातात आहे ना, तोपर्यंत तुम्ही सर्वजण माझं काहीच वाकडं करू शकत नाही. असं म्हणत महिपत शिकरे आता पोलिसांना आणि अर्जुनलाच धमकी देऊ लागतात. तर अर्जुन म्हणू लागतो, महिपत शिकरे वेडेपणा करू नकोस, शाना हो आणि पोलिसांच्या स्वाधीन हो. तर महिपत शिकरे म्हणतात, एवढं तरी आपल्याला जमणार नाही, पण एक गोष्ट मात्र मी 113% करू शकतो. कुठली माहीत आहे का? असं म्हणत महिपत शिकरे आता त्या गृहस्थांना अर्जुनवर ढकलून देतात, त्यांना धक्का देतात आणि अर्जुन त्यांना सावरेपर्यंत महिपत शिकरे सकवा देत तिथून पळ काढतात. आता इन्स्पेक्टर आणि सर्वच जण आपली हत्यारं हातात घेऊन महिपत शिकरेंवर गन रोखणार, परंतु महिपत शिकरे पुन्हा एकदा एक गोळीचा आवाज करत एक गोळी झाडत आपले पुन्हा एकदा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तिथून निसटण्याचा प्रयत्न करतात. परंतु काहीही झालं तरी अर्जुन मात्र महिपत शिकरेंचा काही पिच्छा सोडत नसतो. अर्जुन आणि पोलिसांची टीम आता महिपत शिकरेंच्या मागावर जाते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सायली देवीआईसमोर प्रार्थना करत असते. तर दुसरीकडे अर्जुन महिपत शिकरेंच्या मागावर असतो आणि शेवटी महिपत शिकरेंपर्यंत पोहोचलेला असतो. अर्जुन मोठ्यानेच म्हणतो, महिपत. आणि आता मात्र महिपत शिकरे स्वतःला वाचवण्यासाठी गोळी चढतात, परंतु अर्जुन कसाबसा स्वतःला सावरतो आणि महिपत शिकरे पळ काढतात आणि ते जंगलाच्या दिशेने येतात. आणि ज्यावेळी महिपत शिकरे जंगलात येतात त्यावेळी ते मागे बघत असतात, परंतु त्याचवेळी त्यांचा तोल जातो आणि चांगलेच तोंडावर पडतात. आता त्याचवेळी अर्जुन त्या ठिकाणी पोचलेला असतो. अर्जुन म्हणतो, आता काहीही झालं तरी तुझी सुटका नाही महिपत. परंतु महिपत शिकरेच्या हातात गन असते आणि म्हणूनच अर्जुनला काही महिपत शिकरेला पकडता येत नाही. अर्जुन महिपत शिकरेंच्या बाजूला उभा असतो, परंतु काहीच करू शकत नसतो. महिपत शिकरे आता त्या गनच्या जोरावर अर्जुनला धाक दाखवत स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत असतो. तर दुसरीकडे सायलीची देवीआईसमोर प्रार्थना चालू असते. तर इकडे अर्जुन महिपत शिकरेंना म्हणतो, महिपत शिकरे तुझ्यात जर हिंमत असेल ना तर चालव गोळी. तर महिपत शिकरे अर्जुनला म्हणतात, ए सुभेदार, मी तुला जिवंत सोडायला तयार आहे, पण तू मला इथून जाऊ दे. तर अर्जुन म्हणतो, काही झालं तरी आता तू इथून जाणार नाही, तुझा खेळ संपलाय महिपत. तर आता महिपत शिकरे अर्जुनला म्हणतात, खेळ माझा नाही तर तुझा संपणार आहे, कारण आता तू मरायला तयार राहा. असं म्हणत महिपत शिकरे अर्जुनवर गन रोखून असतात. इकडे मात्र अर्जुन न डगमगता महिपत शिकरेंच्या समोर उभा असतो. आता महिपत शिकरे अर्जुनवर गन रोखून असतात. तर दुसरीकडे सायली देवीआईवर विश्वास ठेवून या सगळ्याची जबाबदारी देवीआईवर देऊन तिच्यासमोर दिवा लावून अर्जुनसाठी आणि संपूर्ण पोलिसांच्या टीमसाठी प्रार्थना करत असते. तर दुसरीकडे महिपत शिकरे अर्जुनवर गोळी झाडणार, परंतु त्याचवेळी त्यांच्या बंदुकीतील गोळ्या संपलेल्या असतात आणि आता मात्र अर्जुनला ती संधी मिळालेली असते. महिपत शिकरे आपल्या हातातील गन खाली टाकतात आणि तिथून पळण्याचा प्रयत्न करतात, परंतु अर्जुन मात्र काही केल्यात त्यांची सुटका होऊ देत नसतो. अर्जुन त्यांच्या मागावर असतो. आता अर्जुन महिपत शिकरेंना पकडणार, परंतु त्याचवेळी तिथे असणारी एक मशाल महिपत शिकरे हातात घेतात आणि अर्जुनच्या समोर येऊन उभे राहत म्हणतात, गन नाही तर हे तरी माझ्या हातात आहे. सुभेदार, हिम्मत असेल ना तर समोर येऊन दाखव, नाही जर या जंगलात आज तुला उभा जाळला ना तर नावाचा महिपत शिकरे नाही. तर अर्जुन महिपत शिकरेंना म्हणतो, कितीही प्रयत्न कर महिपत, पण आज तू सुटणार नाहीस. असं म्हणत आता अर्जुन महिपत शिकरेंसोबत युद्धाला तयार झालेला असतो. आता महिपत शिकरे अर्जुनवर मशालीने वार करतात, परंतु ते सगळे वार अर्जुन धुडकावून लावतो आणि महिपत शिकरेंना असा एकच दणका देतो की ज्यामुळे महिपत शिकरेंच्या हातातील मशाल खाली पडते आणि ती मशाल अर्जुनला घेणं शक्य होतं. आता अर्जुन सर्वप्रथम ती मशाल विझवतो आणि महिपत शिकरे आता अर्जुनवर दुसरी एक काठी घेऊन वार करणार, परंतु अर्जुन आता तेही वार झेलतो आणि त्यानंतर आपणच महिपत शिकरेंना मारण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याचवेळी महिपत शिकरे पूर्ण ताकदीनिशी अर्जुनला एका झाडाजवळ घेऊन जातात आणि त्या काठीच्या साहाय्याने अर्जुनला मारण्याचा त्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न करत असतात. अर्जुन म्हणतो, काही झालं तरी आज मी तुला सोडणार नाही आहे महिपत. परंतु महिपत शिकरे ताकदीनिशी अर्जुनला शह देण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु काही झालं तरी अर्जुन मात्र स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असतो.
आता अर्जुन महिपत शिकरेंचा हा वार धुडकावून लावतो. त्यांच्यावर अशी एकच लाथ मारतो की ज्यामुळे महिपत शिकरे पुढे पडतात. परंतु आता अर्जुन ज्यावेळी महिपत शिकरेंना मारायला जातो त्यावेळी अर्जुन ज्याप्रमाणे महिपत शिकरेंना मारतो तेवढाच वार आता महिपत शिकरेही अर्जुनवर करतात. या सगळ्यामध्ये अर्जुनला दुखापत झालेली असते. तरीसुद्धा आपल्या जीवाची पर्वा न करता महिपत शिकरेंना अर्जुन पकडण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु महिपत शिकरेंच्या समोर अर्जुनचा काही निभाव लागत नाही. आता महिपत शिकरे अर्जुनची कॉलर पकडतात आणि त्याला बेदम मारहाण करतात. अर्जुनला ते एवढी बेदम मारहाण करतात की शेवटी अर्जुन जमिनीवर कोसळतो. आणि इकडे सायली देवीआईसमोर प्रार्थना करत असतानाच अर्जुनचा फोटो खाली पडतो. सायली मागे वळून पाहते आणि पूर्णपणे घाबरून जाते आणि म्हणूनच सायली तो फोटो उचलायला जाते. पण सायली एवढी घाबरलेली असते की तिला काय करावं काहीच कळत नसतं. सायली पाहते तर तो त्या दोघांचाही फोटो असतो आणि त्या फोटोला तडे गेलेले असतात. आता देवीआईचा हा काय संकेत आहे सायलीला काहीच कळत नाही. परंतु जे काही झालेलं असतं त्यामुळे सायली पूर्णपणे घाबरलेली असते. सायली मनाशीच म्हणते, हे काय झालंय नक्की? आमची फोटो फ्रेम हा नक्की कसला संकेत आहे? असं म्हणत सायली मोठ्यानेच अर्जुनला आवाज देत म्हणते, अहो तुम्ही ठीक आहात ना? आता सायलीला काय करावं काहीच कळत नसतं आणि म्हणूनच सायली म्हणते, नाही नाही असं म्हणत सायली घाईघाईने निघालेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं अर्जुन पूर्णपणे बेशुद्ध झालेला असतो आणि महिपत शिकरे अर्जुनकडे पाहत मोठमोठ्याने हसत असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सुभेदारांच्या घरी आता सायली घाईघाईने घराबाहेर पडत असते आणि हे सर्वच जण पाहतात. कल्पनाताई सायलीला आवाज देतात आणि म्हणतात, सायली अगं तू कुठे निघालीस? सायली म्हणते, मला जायला हवं, हे खूप संकटात आहेत आणि त्यांना वाचवण्यासाठी मला ते हाक मारत आहेत, मला जायला हवं. कल्पनाताई म्हणतात, सायली शांत हो प्लीज, तू कुठेही जायचं नाही आहेस. सायली म्हणते, नाही आई, यांना जर काही झालं तर मी नाही स्वतःला सावरू शकत. आज त्यांना माझी गरज आहे, मला प्लीज जाऊ द्या. पूर्णाजी म्हणतात, सायली तू कुठेही जाणार नाही आहेस. सायली म्हणते, पूर्णाजी प्लीज मला जाऊ द्या ना, मला खरंच यांची काळजी वाटत आहे. यांच्या काळजीने माझा जीव कासावीस होत आहे. माझा जीव खूप घाबराघुबरा झाला आहे. मला असं का वाटते की काहीतरी विचित्र घडणार आहे. नाही पूर्णाजी, मी नाही घरात थांबू शकत. सायली पूर्णपणे बेचैन झालेली असते. तिला काय बोलावं काहीच समजत नसतं. परंतु त्याचवेळी रविराज सर सायलीचा हात हातात घेतात आणि म्हणतात, सायली बाळा तू शांत हो. सायली अगं ही खरं तर माझी लढाई आहे आणि ही लढाई मी लढायला हवी. परंतु आज तुझा नवरा माझा अर्जुन ही लढाई लढतोय. सायली अगं तू मला माझ्या मुलीसारखी आहेस. खरं तर तूच माझी मुलगी आहेस आणि हा बाप जिवंत असेपर्यंत तुझ्या अर्जुनला काहीही होऊ देणार नाही. सायली तू काळजी करू नकोस. असं म्हणत आता रविराज सर सायलीला धीर देतात आणि स्वतःच अर्जुनला शोधण्यासाठी निघालेले असतात. तर इकडे सायलीचा जीव कासावीस होत असतो. तिला खूप अस्वस्थ वाटत असतं. देवीआईचा संकेत तिला सतत आठवत असतो. तर सायलीला कल्पनाताई पूर्णाजी सावरतात. सायली म्हणते, पूर्णाजी मला खरंच खूप भीती वाटत आहे. पूर्णाजी म्हणतात, सायली काहीही होणार नाही, प्लीज तू शांत हो. असं म्हणत सर्वच जण सायलीला धीर देण्याचा प्रयत्न करत असतात. तर दुसरीकडे महिपत शिकरे अर्जुनला पाहत असतो की तो जिवंत आहे की मेला. परंतु त्याचवेळी अर्जुन मात्र महिपत शिकरे असं मोठ्यानेच ओरडत आता त्याच्यावर तुटून पडतो. त्याचा गळा पकडतो आणि त्याला अशी काही बेदम मारहाण केलेली असते की आता अर्जुनने सगळा बदला घेतलेला असतो. ज्याप्रमाणे महिपत शिकरेने अर्जुनला मारहाण केलेली असते त्या दुप्पट अर्जुनने महिपत शिकरेला मारहाण करायला सुरुवात केलेली असते. त्याला चांगलंच तोडायला सुरुवात केलेलं असतं. परंतु निर्लज्जासारखा महिपत शिकरे मात्र हसत असतो. अर्जुन म्हणतो, महिपत शिकरे आज मी तुला सोडणार नाही. असं म्हणत त्याला अशी काही धूळ चारलेली असते की त्याला जमीनदोस्त केलेलं असतं. पुन्हा एकदा अर्जुन त्याची कॉलर पकडतो, त्याला उठवतो आणि त्याला पुन्हा लाथ्या बुक्यांनी असं काही मारतो की तो संपूर्णपणे रक्ताबंबाळ झालेला असतो. परंतु हसणं काही थांबवत नसतो. आता मात्र पुन्हा एकदा अर्जुनने त्याला धुळीस मिळवलेलं असतं. आता महिपत शिकरे आडवा पडलेला असतो पण अर्जुन त्याच्या पोटावर बसून त्याला पुन्हा एकदा मारहाण करतो. त्याच्यात नाका तोंडातून रक्त येऊ लागतं आणि आता मात्र महिपत शिकरे शांत होतो. अर्जुन म्हणतो, महिपत शिकरे उठ, तुझ्या पापाची शिक्षा अजूनही बाकी आहे, मी तुला सोडणार नाही. परंतु महिपत शिकरे अर्जुनने एवढं काही मारलेलं असतं की अर्जुनला वाटतं की आता महिपत शिकरे उठू शकत नाही आणि म्हणूनच अर्जुन बाजूला जातो. आता अर्जुनमध्येही त्राण नसतं उभं राहायचं. तरीसुद्धा अर्जुनने महिपत शिकरेला भरपूर मारलेलं असतं. पण आता शेवटी महिपत शिकरे अर्जुनला चकवा देत त्याची दिशाभूल
करत नकळत उठतो आणि त्याच्यावर उलटवार करतो. आता मात्र महिपत शिकरेने त्याच्याजवळ असणारा चाकू बाहेर काढलेला असतो आणि त्या चाकूच्या सहाय्याने अर्जुनच्या पाठीवर वार केले जातात. आता मात्र पूर्णपणे अर्जुन घायाळ झालेला असतो. त्याला काय करावं काहीच समजत नसतं. महिपत शिकरे अर्जुनची कॉलर पकडतात आणि अर्जुनला म्हणतात, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, आज तुम्ही काही माझ्या हातून जिवंत सुटणार नाही. माझ्या आयुष्यात नाक खुपसायची गरजच काय होती? 22 वर्षापूर्वी तुझ्या काकाचा झालेला तो अपघात, पण त्याच्यासाठी तू का तडपडतोयस आणि तू का मरायला तयार होतोयस अर्जुन सुभेदार? आणि तुला मरायचंच आहे ना, तर आता मी तुला खपवतो 113%, असं म्हणत महिपत शिकरे आता तो चाकू अर्जुनच्या मानेवर धरतात आणि अर्जुनला काही कळण्या अगोदरच महिपत शिकरे त्याच्या हातावर जोराने वार करतात आणि तिथून निसटण्याचा प्रयत्न करतात. आता अर्जुन जमिनीवर पडलेला असतो, परंतु काही झालं तरी महिपत शिकरेंना जिवंत सोडायचं नाही हे अर्जुनचं ध्येय. आता अर्जुनच्या जीवावर बेतलेलं असतानाही अर्जुन तिथे असणारा एक जाड असा बांबू हातात घेतो आणि ती बांबूची काठी भिरकावून महिपत शिकरेंवर मारतो आणि तोच घाव महिपत शिकरेंच्या पायावर बसतो आणि महिपत शिकरे तिथेच कोसळतात. आता अर्जुन उठतो आणि महिपत शिकरेंच्या पाठीवर पाय देत म्हणतो, आता काही झालं आणि माझ्या जीवावर बेतलं तरी मी तुला इथून जाऊ देणार नाही महिपत. महिपत शिकरे, एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुझ्यासारखा किडा या अर्जुन सुभेदारला कधीच मारू शकत नाही. आता तोपर्यंत पोलिसांची गाडी तिथपर्यंत पोहोचलेली असते. आता चैतन्य घाईघाईने अर्जुन असं बोलत जंगलाच्या दिशेने येतो, तर इकडे अर्जुनने पोलिसांना आणि पाहिलेलं असतं आणि म्हणूनच महिपत शिकरेंना म्हणतो, आता पुढचं आयुष्य जेलमध्ये काढायचं. आता पोलिसांची टीम अर्जुन आणि महिपत शिकरेपर्यंत पोहोचलेली असते. आता मात्र चैतन्य अर्जुनला पाहतो आणि त्याची ती अवस्था पाहून चैतन्य अर्जुनला सावरतो आणि म्हणतो, अर्जुन अरे हे काय करून घेतलेस? तर आता अर्जुन महिपत शिकरेंची कॉलर पकडतो आणि पोलिसांच्या स्वाधीन करत म्हणतो, याला घ्या. तर आता इन्स्पेक्टर सावंत हवालदार साहेबांना म्हणतात, घ्या रे याला ताब्यात, असं म्हणत सर्वच जण तिथून निघून जातात. इकडे अर्जुन मात्र पूर्णपणे हतबल झालेला असतो. त्याच्यात अजिबात त्राण नसतात, परंतु चैतन्य त्याला सावरत असतो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी सर्वच जण अर्जुनची काळजी करत असतात, वाट पाहत असतात. सायलीला काय करावं काहीच कळत नसतं. तिच्या जीवाची घालमेल होत असते आणि इकडे प्रिया मात्र सुभेदारांच्या घरात काय चालू आहे हे पाहण्यासाठी घराबाहेर उभी असते आणि ऐकण्याचा प्रयत्न करत असते. तर पूर्णाची प्रतिमा त्यांना म्हणतात, आपल्याच घरावर अशी एकावर एक संकट का येत आहेत, मला तर काहीच कळत नाहीये. तर कल्पनाताई म्हणतात, पूर्णाजी काळजी करू नका, पूर्णाई माझी खात्री आहे आपल्या अर्जुनला काहीही होणार नाही, तुम्ही घाबरू नका. तर सायली म्हणू लागते, मी रविराज काकांना फोन करते. असं म्हणत सायली रविराज सरांना फोन करण्याचा प्रयत्न करत असते. कल्पनाताई म्हणतात, अगं काय झालंय? सायली म्हणते, आई फोनच लागत नाहीये. तर कल्पनाताई म्हणतात, तू पुन्हा पुन्हा प्रयत्न कर. आता सायली पुन्हा पुन्हा रविराज सरांना फोन करण्याचा प्रयत्न करत असते. तर दुसरीकडे आता रविराज सर पोलिसांची टीम ज्या ठिकाणी पोहोचलेली असते, ज्या ठिकाणी महिपत शिकरेला पकडलेलं असतं त्या ठिकाणी पोहोचलेले असतात. आता रविराज सर इन्स्पेक्टर सावंत यांना विचारतात, काही अपडेट आहेत का? तर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो, महिपत शिकरेंना आम्ही अरेस्ट केलं आहे. तर रविराज सर म्हणतात, दॅट्स ग्रेट न्यूज, पण अर्जुन कुठे आहे? तर आता इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की अर्जुन सर त्या ठिकाणी आहेत, आता ते ओके आहेत, काळजी करायचं काहीच कारण नाही. तर आता त्याचवेळी रविराज सरांना सायलीचा फोन आलेला असतो. रविराज सर सायलीचा फोन उचलताच सायली प्रश्नांचा भडीमार करत म्हणते, रविराज काका तुम्ही पोहोचलात का तिथे? आणि हे कसे आहेत? हे ठीक आहेत ना? मला यांच्याशी बोलायचं आहे, प्लीज तुम्ही फोन देता का? रविराज सर म्हणतात, सायली बाळा शांत हो, अर्जुन ठीक आहे, आत्तापर्यंत मी त्याच्यापर्यंत पोहोचलो नाहीये, पण तो ठीक आहे, पण एक मोठी घटना घडली आहे. तर आता सायली विचारते, काय झाले रविराज काका? रविराज सर म्हणतात, महिपत शिकरे पकडला गेला आहे, पोलिसांनी त्याला अरेस्ट केलं आहे. आता हे ऐकल्यानंतर सायली खुश होते आणि म्हणते, ही तर आनंदाची बातमी आहे, रविराज काका यांना मला फोन करायला सांगा. रविराज सर म्हणतात, हो सायली बाळा, अर्जुन तुला फोन करेलच, तोपर्यंत मी फोन ठेवू का? सायली म्हणते, हो ठेवा. असं म्हणत रविराज सर फोन ठेवतात आणि अर्जुनच्या दिशेने निघून जातात. तर इकडे सायलीचं बोलणं ऐकल्यानंतर पूर्णाजी विचारतात, काय झालंय सायली, अर्जुन ठीक आहे ना? तर सायली म्हणते, हो पूर्णाजी, हे ठीक आहेत आणि सर्वच जण सुखरूप आहेत. आणि एक आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे महिपत शिकरेला अरेस्ट झाली आहे, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. आता हे ऐकल्यानंतर सुभेदारांच्या घरात अगदी सर्वच जण खूप खुश असतात. परंतु ही बातमी ऐकल्यानंतर प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते, तिला धक्का बसतो, ती पूर्णपणे घाबरून गेलेली असते, चांगलीच घामाघूम झालेली असते. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरातील सर्वच जण देवीआईचे आभार मानतात, हात जोडतात आणि म्हणू लागतात, ही तर देवीआईचीच कृपा आहे,
तर आता पूर्णाची म्हणतात देवयाईने आपली प्रार्थना ऐकली, आता सुमन सापडू देत म्हणजे झालं. तर कल्पनाताई म्हणतात सापडेल, आपली सुमन नक्कीच सापडेल. आणि सायली तू अशीच हसत राहा, तुझ्या डोळ्यात पाणी नाही ग पाहावत. तुझ्या डोळ्यातील पाणी पाहून आम्हालाही खूप वाईट वाटतं, पण तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद आम्हालाही ऊर्जा देतं, आम्हालाही बळ मिळतं. बरं सायली, अर्जुन कधी येतोय? तर सायली म्हणते ते येतच असतील, पण आई आता काळजी करायचं अजिबातच कारण नाहीये. तर प्रतिमा आत्या म्हणतात सायली मगाशी तुझा फोन आला त्यावेळी मी देव पाण्यात ठेवून आले आहे, त्यामुळे आता मला घरीच जावं लागेल, मी येते असं म्हणत प्रतिमा आत्या घरी जाण्यासाठी निघत असतात. सर्वच जण खूप खुश असतात. महिपत शिकरेसारखा नराधाम पकडला गेला याचा आनंद सगळ्यांनाच झालेला असतो, परंतु इकडे मात्र प्रियाच्या चेहऱ्याचा रंगच उडालेला असतो. तर सायली म्हणू लागते पूर्णाची मी देवयाईसमोर दिवा लावते असं म्हणत सायली दिवा लावण्यासाठी निघून जाते. तर इकडे प्रिया मनाशीच म्हणते हा महिपत खरंच सापडला असेल का, पण असा कसा सापडला, याला पळून जाता आलं नाही का, हा तर आता पोलिसांच्या ताब्यात असेल, पण मी तो माझं नाव घेणार नाही अशी सोय तर करून ठेवली आहे, आणि तरीसुद्धा यांनी माझं नाव घेतलं तर, माझी आत्तापर्यंतची कारस्थानं याने जर पोलिसांना सांगितलं तर, मी खरी तन्वी नाहीये हे जर कळालं तर, असं म्हणत प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते. प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते. तर दुसरीकडे पोलिसांच्या टीमने आता महिपत शिकरेंना ताब्यात घेतलेलं असतं. आता रविराज सर महिपत शिकरेची कॉलर पकडतात आणि म्हणतात तुझ्यामुळे माझं आणि माझ्या कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त झाले. गेली 20-22 वर्ष मी माझ्या कुटुंबासाठी तडफडत राहिलो, ते फक्त तुझ्यामुळे, तुझ्यासारख्या नराधमाला मी सोडणार नाही असं म्हणत महिपत शिकरेच्या कानाखाली मारतात आणि म्हणतात शक्य असतं ना, आणि मला जर ते काम करायचं असतं ना तर आताच मी तुझा जीव घेतला असता, पण मी हे काम करणार नाही, हे कोर्टालाच करून दे, पण एक मात्र नक्की, तुला जन्मठेप होईल यासाठी मी शेवटपर्यंत प्रयत्न करेन, आणि तुझ्या मुलीसारखंच तुला सुद्धा मी जन्मठेपच घडवून आणणार असं म्हणत आता रविराज सर इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतात यांना घेऊन जा इथून, माझ्या नजरेसमोरही नको हा माणूस असं म्हणत इन्स्पेक्टर साहेब आता महिपत शिकरेंना घेऊन जातात. तर दुसरीकडे अर्जुनची ती अवस्था पाहून रविराज काका मात्र पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. ते म्हणू लागतात अर्जुन अरे काय झालंय, इन्स्पेक्टर सावंत तर म्हणत होते तू ठीक आहेस. अर्जुन म्हणतो सिनियर मी ठीक आहे, मला एवढं काहीही झालेलं नाहीये. तर आता चैतन्य म्हणतो ठीक आहे, अरे किती लागलंय दिसतंय का तुला, अरे आत्ताच्या आता यावर ट्रीटमेंट व्हायला पाहिजे. तर अर्जुन म्हणतो माझी ट्रीटमेंट तर होतच राहील, परंतु महिपत शिकरेसारखा नराधम पकडला गेला हीच तर माझ्यासाठी मोठी ट्रीटमेंट आहे. अर्जुन खूप खुश असतो. अर्जुन आनंदानेच रविराज सरांना म्हणतो सिनियर आज आपण जिंकलो आहोत. रविराज सर म्हणतात हो राजा, परंतु आत्ताच्या आता आपल्याला हॉस्पिटलला जावं लागेल. अर्जुन म्हणतो नाही सिनियर एवढं काही झालं नाहीये. रविराज सर म्हणतात काही नाही अर्जुन तुला कळतंय का असं म्हणत अर्जुनला आता जबरदस्तीने चैतन्य आणि रविराज सर हॉस्पिटलला घेऊन जातात. तर दुसरीकडे सायली देवयाईला प्रार्थना करत तिचे आभार मानत म्हणते देवयाई मी तुझे आभार कसे मानू मला नाही माहीत, शब्दात तरी मी तुझे आभार नाही मानू शकत. अगं मी नेहमी तुझ्याकडे हट्ट करते आणि तू मात्र अगदी लाडाने माझे हट्ट पुरवतेस. खरंच देवयाई तुझे हे उपकार मी कधीच विसरणार नाही. आज तू जे काही केलंयस ना ते तर मी कधीच विसरू शकणार नाही असं म्हणत सायली देवयाईचे आभार मानते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं अर्जुनला भेटण्यासाठी सायली हॉस्पिटलला आलेली असते. तर अर्जुन म्हणू लागतो अखेर महिपत शिकरे पकडला गेला आहे, आणि आता सिनियर तुझ्या खुनाची तुझ्या अपघाताची सुपारी कोणी दिली होती हे सुद्धा आपल्याला कळणार आहे. तर आता रविराज सर म्हणू लागतात महिपत शिकरे पकडला तर गेलाच आहे, परंतु आमच्या अपघाताचा मास्टर माइंड कोण आहे त्याची सुद्धा वेळ भरत आली आहे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं नागराज काका सुमन काकूंना भेटण्यासाठी आलेले असतात आणि त्यांना त्रास देत म्हणतात तू सोडलायस ना महिपत शिकरेला, मला माहीत आहे महिपत शिकरेला तूच सोडवलंयस. सुमन तुझ्यामुळे माझा जीव धोक्यात आहे, आता तो माझा जीव घेईल, सोडणार नाहीये तो मला असं म्हणत नागराज काका पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. तर दुसरीकडे अर्जुन आता महिपत शिकरेंना भेटण्यासाठी पोलीस स्टेशनला आलेला असतो आणि म्हणू लागतो महिपत शिकरे आता मला सांग तुला सुपारी देणाऱ्या मास्टर माइंडचं नाव काय, मी तुला शेवटचं विचारत आहे, तुला ही सुपारी कोणी दिली होती. आता महिपत शिकरे रागानेच अर्जुनकडे पाहू लागतात. तर आता महिपत शिकरे नागराज किल्लेदार यांचं नाव घेतील का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.